नमस्कार विद्यार्थी मित्र हो. थोड्याशा अवधीनंतर आपण राज्यशास्त्र विषयातील 6व्या प्रकरणाकडे आज वळणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे प्रकरण क्रमांक 6 भारत आणि जग. या प्रकरणाच्या नावावरूनच आपल्याला या प्रकरणातील आशय लक्षात आलेला असेल. विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणामध्ये प्रामुख्याने भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, तत्त्वे, भारताचे अलिप्ततावादी धोरण, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक, भारताचे जगाबरोबरील असलेले संबंध, भारत एक उगवती सत्ता व शेजारील देशांशी असलेले रिलेशन आणि हिंदी महासागर क्षेत्र या 5 प्रमुख घटकांचा अभ्यास आपल्याला या 6व्या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जो अभ्यासक्रम वगळलेला आहे तो या प्रकरणातला कोणता भाग वगळण्यात आलेला आहे की ज्यावरती आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत, तो भाग आपण आता पाहणार आहोत. अमेरिकेचे जे वेगवेगळे लष्करी करार आहेत जे आपल्या पाठ्यपुस्तकातील या चौकटीमध्ये दिलेले आहेत, हे आणि सोव्हिएट रशियाचे जे 2 लष्करी करार आहेत त्या दोन्हीही लष्करी करारांचा किंवा हा चौकटीतील भाग आपल्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, पण याचे आपण स्वयंअध्ययन करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, सुरुवात करूयात या प्रकरणातील भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, तत्त्वे आणि अलिप्ततावाद या 3 उपघटकांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, कोणत्याही व्यक्तीला इतरांशी वागताना आपले स्वतःचे एक विशिष्ट धोरण ठरवून वागावे लागते आणि जो धोरणात वागत नाही त्याला समाज नावे ठेवत असतो, त्याचे मूल्यमापन समाज करत असतो. हीच स्थिती देशांच्या बाबतीत देखील असते. एक देश दुसऱ्या देशाशी धोरण ठरवून वागत असतो व तो कसा वागतो याच्यावर जगातील इतर राष्ट्र त्याला चांगल्या वाईट भूमिकेतून पाहत असतात. म्हणजेच प्रत्येक राज्य आपणास इष्ट असलेले वर्तन, इष्ट म्हणजे अपेक्षित असलेले, इतर राज्यांनी करावे यासाठी आपल्या मर्यादित प्रभावाचा विविध स्वरूपात वापर करून त्या राज्यातील राज्यकर्त्यांचे मन वळवित असते किंवा एखादं राज्य, एखादा देश आपल्यासारखं इतर देशांनी वागावं म्हणून त्यांच्यावर आपल्या धोरणातून प्रभाव पाडत असतो. यालाच साधारणतः परराष्ट्र धोरण असे म्हणतात. याला इंग्लिशमध्ये फॉरेन पॉलिसी असं म्हटलं जातं. 19व्या शतकात राष्ट्रवादाच्या उदयानंतर प्रत्येक राष्ट्र स्वतंत्र असावे हे तत्त्व सर्वमान्य झाले. आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्र आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग असल्यामुळे इतर राज्यांशी आपले संबंध निश्चित करण्याच्या गरजेतून आपण आपले परराष्ट्र धोरण ठरवित असतो आणि असे प्रत्येक राष्ट्राचे धोरण हे त्या राष्ट्रानुसार ठरविली जातात किंवा निर्माण केली जात असतात. म्हणजेच राज्यांतर्गत क्षेत्रातील आर्थिक किंवा सामाजिक धोरणापेक्षा परराष्ट्र धोरणाचे स्वरूप हे वेगळे असते. कारण आपण आपल्या देशाशी अंतर्गत क्षेत्रामध्ये वावरताना किंवा काम करताना ते धोरणाचं स्वरूप वेगळं असतं आणि आपण जेव्हा इतर देशांशी किंवा जगातील इतर राष्ट्रांशी संपर्क करतो किंवा धोरण ठरवतो तेव्हा त्याचं स्वरूप आणि तो कार्यभाग हा वेगळ्या स्वरूपाचा असतो. भारतामध्ये इसवी पूर्व 4थ्या शतकात कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये राजाने अंगीकार करावयाच्या परराष्ट्रीय धोरणाबाबत चिकित्सा केली आहे. म्हणजे कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र विषयामध्ये राजानं कोणती भूमिका पार पाडावी, देशासाठी असेल आणि ती इतर राज्याच्या बाबतीत असेल, म्हणजे परराष्ट्र धोरणाशी संबंधित असेल
किंवा परराष्ट्र धोरणाबाबतीतले असेल, याच्याविषयी आपले विचार त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजेच परराष्ट्र धोरण किंवा एक राष्ट्राने इतर राष्ट्राशी कसे वागावे हे पूर्वीपासून चालत आलेली व्यवस्था आहे. आणि ही अलीकडच्या काळातच हे धोरण निर्माण झाले अशातली बाब नाही. फक्त फरक एवढा आहे की पूर्वीच्या काळामध्ये असलेले परराष्ट्र धोरण आणि आधुनिक काळातील भारताचे परराष्ट्र धोरण असेल किंवा कुठल्याही देशाचे परराष्ट्र धोरण असेल, याचे स्वरूप मात्र प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळे निर्माण होत गेलेले आहे. कारण वेळ, काळ, स्थळ अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम जसा एखाद्या सामान्य व्यक्तीवर होतो तसा परिणाम देशावर होत असतो, देशाच्या धोरणावर होत असतो. प्रत्येक राष्ट्राच्या भूमिकेमध्ये सुद्धा हा प्रभाव पडत असतो. आणि म्हणून मागच्या काळापेक्षा किंवा जुन्या काळापेक्षा आजच्या आधुनिक काळातील हे परराष्ट्र धोरणाचं स्वरूप निश्चितच वेगळं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता पाहणार आहोत भारताचे परराष्ट्र धोरण. विद्यार्थी मित्र हो, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम हा स्वातंत्र्यपूर्व काळात झालेला आहे. जेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हापासून आपले हे परराष्ट्र धोरण निर्माण झालेले आहे. कारण का की भारत ब्रिटिश वसाहत असतानाही भारताचा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सहभाग होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती जिथे झाली त्या ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेला अंतिम स्वरूप जिथे दिले गेले त्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेतही भारताने भाग घेतला होता. स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणेच राहिलेले आहे, तर काही बाबतीत ब्रिटिश धोरणापेक्षा वेगळे धोरण देखील आपण अलीकडे स्वीकारलेलं आहे. यामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. संविधानाच्या भाग 4 कलम 51 मधील मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. म्हणजे जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा तत्वाचा स्वीकार आपण संविधानात केलेला आहे, आपल्या कलमांमध्ये केलेला आहे. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका पार पाडण्याच्या आकांक्षेचाही भारताने नेहमी पाठपुरावा केलेला आहे. म्हणजे केवळ फक्त तत्व सामावून घेतलेली नाहीत किंवा ती फक्त घटनेमध्ये लिहून ठेवलेली नाहीत, तर त्यासाठी जागतिक राजकारणामध्ये महत्त्वाची प्रभावशाली सत्ता म्हणून देखील जगामध्ये शांतता सुव्यवस्था निर्माण करण्यासाठीचा पाठपुरावा देखील आपण करतो आहोत. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची काही उद्दिष्टे आहेत. ती कोणती आहेत आपण पाहूयात. देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे. नंबर 2, आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे. देशाचा आर्थिक विकास, देशाची आर्थिक वृद्धी होणं हे कुठल्याही देशासाठी चांगलं आहे, देशासाठी आवश्यक असतं आणि देश जागतिक लेवलवरती सक्षम बनू शकणार नाही. म्हणून सार्वभौमत्व, एकात्मता यांचं संरक्षण केलंच पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास देशाचा, राष्ट्राचा केला पाहिजे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षेचे जतन केले पाहिजे. आपल्या देशाची जी राष्ट्रीय सुरक्षा आहे त्या राष्ट्रीय सुरक्षेला देखील आपण महत्त्व देतो, तिचं आपण जतन करतो. त्याचप्रमाणे शेजारील देशांबरोबर चांगले संबंध राखणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आहे. कारण आपण फक्त एकाच देशाशी चांगले संबंध निर्माण करत नाही, आपल्या शेजारी असणारे संपूर्ण जे काही देश आहेत त्या देशांशी आपण चांगले मित्रत्वाचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण इतिहासामध्ये असं नियम आहे की आपला जो शेजारी असतो तो आपला शत्रू असतो आणि आपल्या शेजाऱ्याचा जो शेजारी असतो तो आपला मित्र असतो. कारण का
की तो आपल्या शेजाऱ्याचा शत्रू असतो, म्हणून शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. क्षेत्रीय गटांबरोबरील संबंध बळकट करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आहे. क्षेत्रीय गट म्हणजे ज्याला आपण प्रादेशिक संघटना असं म्हणतो. सार्क संघटना असेल तर त्याच्याशी आपण चांगले संबंध निर्माण केले आहेत. त्याचप्रमाणे हिंदी महासागर क्षेत्र असतील किंवा इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्टे आहेत किंवा हे उद्दिष्टे ठरवलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांनी काही मूलभूत तत्वे देखील आपण निर्माण केलेली पाहतो आणि ती तत्वे आपल्या या परराष्ट्र धोरणाला नेहमीच मार्गदर्शन करत राहिलेली आहेत. त्यामुळेच आपण आपलं परराष्ट्र धोरण चांगल्या प्रकारचं जगामध्ये देशामध्ये निर्माण करू शकत आहोत. कोणती आहेत भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे? त्याच्यामध्ये एक आहे राज्यांची सार्वभौम समानता. सर्व देश असतील, सर्व इतर राज्य असतील, ही सार्वभौम दृष्टीने समान आहेत. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर आपण केला पाहिजे आणि तसं आपण करतो आहोत की कोणी कोणापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. इतर राज्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे. आपण इतर राष्ट्रांच्या बाबतीत कधीही मध्ये डोकावून बघण्याची भूमिका पार पाडत नाहीत. हे आपलं परराष्ट्र धोरण नाही. त्या बाबतीत आपले धोरण हे निरहस्तक्षेपाचे असते, म्हणजे आपण हस्तक्षेप करत नाहीत. ज्याला आपण काडी लावणं वगैरे म्हणतो ना, दोन मित्रांमध्ये तिसरा मित्र काडी लावतो, अशा प्रकारची काडी लावण्याचं काम आपला देश किंवा आपलं परराष्ट्र धोरणाचं तत्व सांगत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान करतो आपण. जे संयुक्त राष्ट्रांची कायदे कानून असतील, जी नियमावली असेल, आंतरराष्ट्रीय कायदे असतील, त्यांचा आपण सन्मान करतो. आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग आपण नोंदवतो आहोत. मग ज्या प्रादेशिक संघटना असतील, संयुक्त राष्ट्र संघटना असतील, त्यामध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवण्याचं काम, म्हणजे आम्ही अलिप्त राहणार नाही. अलिप्ततावाद म्हणजे पलायनवाद नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनेमध्ये किंवा संघटनांमध्ये आपण हे तत्व स्वीकारलं आणि त्यानुसार आपण सक्रिय सहभाग घेतो आहोत. 6वं आणि शेवटचं तत्व शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निवारण करणे यावर विश्वास हा आपला आहे, आपल्या परराष्ट्र धोरणाचा आहे. आणि म्हणून आपण वाद असतील, विवाद असतील, ते सोडवणं आवश्यक आहेत, पण ते कशा मार्गाने सुटले पाहिजेत, सोडवले पाहिजेत? शांततामय मार्गाने ते निवारण करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. आणि म्हणून ही 6 तत्वे आणि 6 उद्दिष्टे परराष्ट्र धोरणाची भारताने निर्माण केलेली आहेत. आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की उद्दिष्टे काय प्रकार आहे आणि तत्वे याच्यामध्ये काय असा भेद आहे किंवा काय फरक आहे? तर हे लक्षात घेतलं पाहिजे की उद्दिष्टे ही आपल्याला साध्य करायचे आहेत. आपल्या जीवनामध्ये आपण काही उद्दिष्टे ठरवतो, तशी उद्दिष्टे ठरवावी लागतात आणि ती साध्य करायची असतील तर ही 6 तत्वे वापरात आणावी लागतात, पाळावी लागतात आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या ध्येयाकडे, आपल्या उद्दिष्टांकडे जाता येतं. ती उद्दिष्टे आपल्याला प्राप्त करता येत असतात. उद्दिष्टे आणि तत्वे हा भाग आता आपल्या लक्षात आला असेल. मित्रहो, 7 सप्टेंबर 1946 रोजी रेडिओवर दिलेल्या भाषणामध्ये पंडित नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केलेली आहेत आणि त्यावेळेस त्यांनी त्या भाषणामध्ये उल्लेख केला होता की ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्धे झाली, म्हणजे ज्या कारणामुळे झाली किंवा ज्या देशाच्या वृत्तीमुळे झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील, अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे असे आम्ही प्रस्तावित करत आहोत. अशा प्रकारचं मत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनाही मैत्री करण्यासाठी आमंत्रित केले होते.
इंग्रजाचं 150 वर्ष राज्य होतं म्हणून आम्ही त्यांना दुश्मन मानणार नाही, आम्ही त्यांच्याशी चांगले रिलेशन निर्माण करू, जेवढे इतर देशांशी आम्ही संपर्क करतो किंवा रिलेशन ठेवतो, संबंध निर्माण करतो, तेवढ्या प्रकारे आम्ही अशा या सगळ्या देशांशी, सगळ्या सत्तांशी, मग ती सोव्हिएट रशिया असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, अशा देशाबरोबर ही चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न आपण वेळोवेळी केलेला आहे. पंडित नेहरूंच्या काळापासून केलेला आहे, तो आताही पुढे तसाच चालू आहे. चीनबरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आशिया खंडातील भारताचं जे स्थान आहे, जो दर्जा आहे, त्या बाबतीत पंडित नेहरूंनी एक विचार व्यक्त केला होता. ते म्हणतात की आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे आहे, अशी भावनिक साध या विचारामध्ये आपल्याला पंडित नेहरूंनी दिल्याची दिसते. पुढे आपण एक सिद्धांत आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. अलिप्तवाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ज्यावर आपले परराष्ट्र धोरण आधारलेले आहे तो हा अलिप्तवाद त्याचा पाया आहे. अलिप्तवादाचा शब्दशः अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे. युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएट रशिया आपले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करत होते. ज्या 2 महासत्ता होत्या त्यापैकी कोणाच्याही एकाच्या नेतृत्वाखाली लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देऊन भारताने अलिप्तवादाचा मार्ग निवडला. अलिप्तवाद हा दोन्हीही सत्ता स्पर्धापासून, लष्करी करारापासून दूर राहण्याचा, अलिप्त राहण्याचा भाग आहे, मुद्दा आहे. दोन्ही महासत्तांपासून समान अंतर राखण्याचे धोरण भारताने अवलंबले. कोणालाच राग नको, अमेरिकेला नको, सोव्हिएट रशियाला नको. आम्ही कोणाच्याही बाजूला झुकलेलो नाहीत किंवा कोणाच्याही दावणीला आम्ही बांधले जाणार नाहीत, अशी एक भूमिका या अलिप्तवादाच्या माध्यमातून भारताने घेतलेली आहे. अलिप्तवादाची संकल्पना आणि धोरण हे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचे फार मोठे योगदान आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्ततावादाच्या प्रस्तुतेबद्दल म्हणजेच उपयुक्ततेबद्दल प्रश्न उभे राहिले होते, परंतु अलिप्तवादाच्या या धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग, ह्या गोष्टी आजही उपयुक्त आहेत, योग्य आहेत, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. अलिप्तवादी राष्ट्रांची पहिली शिखर परिषद बेलग्रेड येथे 1961 मध्ये भरविण्यात आलेली होती. पाठ्यपुस्तकामध्ये हे आपल्याला चित्र दिलेलं आहे. या चित्राद्वारे आपल्याला ही परिषद भरलेली दाखवण्यात आलेली आहे. मित्रहो, पाठ्यपुस्तकामध्ये हा एक उपक्रम आहे छोटासा की 1961 मध्ये बेलग्रेड येथे झालेल्या अलिप्तवादी देशांच्या पहिल्या शिखर परिषदेत अलिप्तवादाचे निकष ठरविण्यात आलेले होते आणि ते निकष कोणते ते शोधा, अशा प्रकारचा हा एक उपक्रम आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, 1950च्या दशकात म्हणजेच शीतयुद्धाच्या काळात काही महत्त्वाचे लष्करी करार अमेरिकेने आणि सोव्हिएट रशियाने केलेले होते. हे अभ्यासक्रमातून जरी यावर्षीच्या आपल्या वगळण्यात आलेले असले तरी आपण याचं स्वयंअध्ययन करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे, तत्त्वे आणि अलिप्ततावाद या काही उपघटकांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केला. या नंतरच्या व्हिडिओमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक कोणते आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.